नमस्कार, मी अर्चना पाटील। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुन्हा एकदा आपण पोलीस भरतीच्या विषयासंदर्भामध्ये हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर पोलीस भरती 2025 या संदर्भामध्ये शासनाने 20 ऑगस्ट 2025ला या भरती प्रक्रियेला मान्यता देण्यासंदर्भातला GR प्रसिद्ध केलेला आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या GR संदर्भामध्ये काय अटी शर्ती आहेत, काही ज्या तांत्रिक बाबी आहेत, तर त्या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत। 2025 साली होणाऱ्या पोलीस भरती संदर्भातील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आपल्याला चॅनलवरती पाहायला मिळतील, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। 12 ऑगस्ट 2025ची जी मंत्रिमंडळाची बैठक होती, तर त्या बैठकीमध्ये पोलीस भरती संदर्भामध्ये निर्णय घेण्यात आला होता। महाराष्ट्रामध्ये 2024मध्ये रिक्त झालेली जी पोलिसांची पदे आहेत, त्याचबरोबर 2025 मध्ये जी रिक्त होणारी पदे आहेत, तर या दोन्ही वर्षातील रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे। जवळजवळ 15,631 इतकी मोठ्या प्रमाणावर पोलीस शिपायांची भरती 2025मध्ये करण्यात येणार आहे। या GRची प्रस्तावना थोडक्यात अशा पद्धतीने आहे। महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील दिनांक 1/1/2024 ते दिनांक 31/12/2024 या कालावधीत रिक्त झालेली व दिनांक 1/1/2025 ते दिनांक 31/12/2025 या कालावधीतील रिक्त होणारी पदे भरण्यासाठी राबवावयाच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव दिनांक 12/8/2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला होता आणि त्या संदर्भामध्येच हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। आता ही जी काही भरती होणारी पदे आहेत, तर त्याचा तपशील अशा प्रकारे आहे। 12,399 हे पोलीस शिपाई पद आहेत। 234 पोलीस शिपाई चालक प्रवर्गातील पदे आहेत। 25 बँड्समन या प्रवर्गातील पदे आहेत। सशस्त्र पोलीस शिपाई 2,393 पदं आहेत आणि कारागृह शिपाई जे आहेत, तर त्याच्यासाठी 580 पदं आहेत। अशी एकूण 15,631 एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही पोलीस भरती होणार आहे। या GRच्या माध्यमातून अन्य संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील जी रिक्त पदं आहेत, तर त्यातील 50% पदं भरण्यासाठी अनुमती देण्यात आलेली आहे। परंतु राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने या संवर्गातील 100% रिक्त पदे जी आहेत, तर ती तातडीने भरण्यासाठी जी काही परमिशन आहे, तर ती देण्यात आलेली आहे। तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 4/5/2022 व दिनांक 21/11/2022च्या शासन निर्णयातील काही तरतुदींमधून शिथिलता देऊन पोलीस शिपाई भरती सन 2024 व 25ची जी काही भरती प्रक्रिया आहे, तर ती घटक स्तरावरून राबविण्यात व OMR शीटचा वापर करण्यासंदर्भामध्ये सुद्धा या GRमध्ये परमिशन देण्यात आलेली आहे। सन 2022 व सन 2023मध्ये ज्या उमेदवारांनी वयोमर्यादा ओलांडलेली आहे, तर अशा उमेदवारांना देखील एक वेळची विशेष बाब म्हणून या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज सादर करण्यासाठी परमिशन देण्यात आलेली आहे। म्हणजेच या भरतीसाठी हे उमेदवार अर्ज भरू शकतात। या भरती प्रक्रियेसाठी जे शुल्क असणार आहे, तर ते पूर्वीप्रमाणेच असणार आहे, त्याच्यामध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही। जे काही शुल्क आहे, तर ते खुल्या प्रवर्गासाठी 450 रुपये इतकं आहे आणि जे मागासवर्गीय प्रवर्ग आहे, तर त्यांच्यासाठी 350 रुपये इतके शुल्क आकारण्यात येणार आहे। शुल्कामध्ये कोणत्याही पद्धतीचा बदल करण्यात आलेला नाही। पोलीस भरती 2025 संदर्भातील जी व्हिडिओंची शृंखला आहे, तर ती आपण सुरू करत आहोत। याच्यामध्ये पोलीस भरती संदर्भातील वयोमर्यादा, अर्ज भरण्यासाठी लागणारे महत्त्वाचे कागदपत्र, त्याचबरोबर जे लेखी व ग्राउंडसाठीच्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तर त्या संदर्भामध्ये देखील आपल्याला व्हिडिओ चॅनलवरती पाहायला मिळेल। पोलीस भरती संदर्भातील सर्व अपडेट्स आपल्याला सर्वात पहिल्यांदा मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा व हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करा। पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद।